नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा अस्सल गावरान पद्धतीने बनवलेले हिरव्या वाटणातील सुक्के चिकन आणि त्याचबरोबर मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी. तेही न थापता अतिशय मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी हिरवे चिकन बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 हिरवी मिरची, थोडासा पुदिना, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण या ठिकाणी पूर्णपणे हिरव्या मिरचीचं चिकन बनवत आहोत. थोडेसे काजूही मी त्याचबरोबर घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अगदी जाडसर असं ठेवायचं नाही. एकदम बारीक अशी पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे. हिरवे चिकन बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन स्वच्छ 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेलं आहे. चिकन धुताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून धुवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन जे आहे ते एकदम स्वच्छ असं तयार होतं. त्याचबरोबर मी या ठिकाणी 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी जे साहित्य वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, ते सर्व साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता. तयार करून घेतलेलं वाटण पूर्णपणे चिकनच्या पूर्ण पीसेसला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तर व्यवस्थित मिक्स केलं तर चिकनची चव जी आहे ते खूपच छान अशी लागते. म्हणून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. पूर्णपणे मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं दही टाकून घेतलेलं आहे. दही जे आहे ते या ठिकाणी मी ताजं दही वापरलेलं आहे. दही आपल्याला या ठिकाणी ताजंच वापरायचं आहे. दही अवश्य टाका, त्यामुळे ग्रीन चिकनला चव खूप छान येते. दही टाकून झाल्याच्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे. आणि हे चिकन जे आहे ते आपल्याला थोड्या वेळासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मी या ठिकाणी 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. चिकन मॅरिनेट करून 1 तास झालेला आहे. आता आपण चिकन बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तेल जे आहे ते आपल्याला अगोदर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले टाकून घेणार आहे. यातील काही खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खडे मसाले आपल्याला या ठिकाणी अतिशय लो फ्लेमवर थोडेसे परतून घ्यायचे आहेत. थोडेसे परतले की लगेच त्यामध्ये या ठिकाणी मी 1 कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा टाकल्याच्यानंतर मीडियम गॅसवर हा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत सतत मिक्स करत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या कांद्याचा रंग जो आहे तो बऱ्यापैकी आता चेंज झालेला आहे. आता आपलं या ठिकाणी जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आता मोठी करायची आणि मोठ्या गॅसवर छान असं चिकन सतत हलवत मिक्स करत परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे कांदा जो आहे तो चिकनला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कधीही चिकनची भाजी बनवताना आपल्याला चिकन जे आहे ते मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन जे आहे मोठ्या गॅसवर परतल्यामुळे ते पटकन असं सॉफ्ट होतं आणि चवीला तर खूपच अप्रतिम असं लागतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चिकन मोठ्याच गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला प्लेट झाकून ठेवून 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजण्यासाठी मी या ठिकाणी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत पूर्णपणे चिकन शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्यामध्ये आता मी या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. गरम मसाला टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून पूर्णपणे चिकनमधील पाणी आटेपर्यंत, चिकन सुक्कं होईपर्यंत आपल्याला ते चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. फक्त 1 ग्लास गरम पाणी वापरून आपलं या ठिकाणी अतिशय झटपट, खमंग आणि चवदार असं ग्रीन चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट. आता आपण या ठिकाणी तांदळाची भाकरी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1 प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे ते मोजून टाकायचं आहे. भाकरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी ग्लासने तांदळाचं पीठ मोजून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी मेजरिंग कपने किंवा वाटीनेही मोजून घेऊ शकता. मी या ठिकाणी 1.5 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ जे आहे ते एकदम बारीक असं घेतलेलं आहे. आपल्याला पीठ जे आहे ते चाळून घ्यायची गरज नाही. आता आपण या ठिकाणी पिठाची उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी पाणी टाकून घेत आहे. आपण या ठिकाणी 1.5 ग्लास पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी बरोबर 2 ग्लास आणि वरी थोडंसं म्हणजे 2.25 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर हे पाणी जे आहे ते आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. आता आपल्या पाण्याला या ठिकाणी छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण या ठिकाणी जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. आणि पीठ थोडंसं टाकल्याच्यानंतर आपल्याला बेलण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातील जे सर्व गुठळे जे आहे ते व्यवस्थित असे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे. पीठ टाकते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते थोडीशी मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला पीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते कुठंही कोरडं राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1.5 ग्लास तांदळाच्या पिठासाठी मी या ठिकाणी 2.25 ग्लास पाणी वापरलं. तर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्ही पाहू शकता पिठातील पूर्ण गुठळे या ठिकाणी मी मोडून घेतलेले आहेत. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी छान असं तयार झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो करून घेणार आहोत. आणि लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून या ठिकाणी पिठाची एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे ठिकाणी पीठ जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटाच्या नंतर वाफ निघालेली आपलं पीठ जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे.
तयार करून घेतलेलं पीठ आपल्याला या ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. हाताला चटके लागू नये म्हणून या ठिकाणी वाटीने किंवा ग्लासने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घेतल्याच्यानंतर त्यातील सर्व गुठळे जे आहेत त्या मोडल्या जातात आणि भाकरी बनवण्यासाठी आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. मी या ठिकाणी ग्लासच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी छान असं थंड झालेलं आहे. आता आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच आपली भाकरी जी आहे ती एकदम छान अशी तयार होते. तयार करून घेतलेल्या पिठामधील अर्ध पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते छान असं मळलं जातं. मी या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये पीठ छान असं मळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. भाकरी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं मऊ लुसलुशीत लोण्यासारखं पीठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला या ठिकाणी पिठातील छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपण या ठिकाणी जे पीठ घेतलेलं आहे ते हातावरती व्यवस्थित असं गोल गोल करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हातावरती दाब देऊन आपल्याला ते पीठ जे आहे ते आपण ज्वारीची भाकरी ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला गोल गोल असं उंडा तयार करून घ्यायचा आहे. भाकरी बनवताना प्रत्येक वेळी पीठ जे आहे ते छान असं मळून घेतल्यामुळे भाकरीला चिरा वगैरे जात नाही, त्याने एकदम परफेक्ट अशी भाकरी तयार होते. आता मी या ठिकाणी न थापता पोळपाटावर भाकरी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी तयार करून घेतलेला उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे छान अशी पातळ पातळ भाकरी लाटून घ्यायची आहे. भाकरी लाटते वेळेस आपल्याला सर्वप्रथम कडा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाकरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. सुरुवातीलाच मध्यभागी आपल्याला लाटून घ्यायचं नाही, एकदम कडेला लाटून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने छान अशी पातळ भाकरी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही भाकरी जी आहे ते शेकून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व तांदळाच्या भाकरी जे आहेत ते बनवून घेणार आहे. मी या ठिकाणी गॅसवरती तवा जो आहे तो अगोदरच गरम करून घेतलेला आहे. लोखंडी तवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि मोठ्या गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेली तांदळाची भाकरी जी आहे ती तव्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भाकरीला कोरडं पीठ लागलेली बाजू जी आहे ती वरच्या बाजूने आपल्याला टाकून घ्यायची आहे तव्यावर आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी सर्व बाजूने आपल्याला भाकरीला लावून घ्यायचं आहे. कुठल्याही बाजूने भाकर जी आहे ते कोरडी राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पाणी लावून घेऊया. थोडंही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते आपल्याला लगेच काढून टाकायचं आहे. आणि सर्व बाजूने या ठिकाणी मी पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला. आता आपल्याला या ठिकाणी एका बाजूने भाकरी जी आहे ती व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. एका बाजूने भाकरी जी आहे ती छान अशी भाजून झाल्याच्या नंतर उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला ही भाकरी जी आहे ती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने ही भाकरी जी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने आपल्याला ही भाकरी जी आहे ती आलटून पलटून छान अशी भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने भाकरी पलटून झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी कपड्याच्या साहाय्याने ही भाकरी जी आहे ती छान अशी शेकून घ्यायची आहे. कपड्याच्या साहाय्याने तांदळाची भाकरी शेकली जाते, म्हणजे परफेक्ट अशी भाकरी आपली या ठिकाणी तयार होते. अशा पद्धतीने तांदळाची भाकरी बनवल्यामुळे अतिशय मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार होते. लहान मुलं, वयस्कर व्यक्तीसुद्धा ही तांदळाची भाकरी आरामात खाऊ शकतात. अशा पद्धतीने तांदळाची भाकरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. न थापता अतिशय झटपट अशी तांदळाची भाकरी तयार होते. दोन्ही साईडने आलटून पलटून मी या ठिकाणी भाकरी जी आहे ती शेकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान टम्म अशी तांदळाची भाकरी आपली या ठिकाणी फुगलेली आहे आणि अतिशय झटपट अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता भाकरी जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान मऊ लुसलुशीत आपली तांदळाची भाकरी घरच्या घरी तयार झालेली आहे. अगदी सहज कोणीही भाकरी खाऊ शकतं. अशा पद्धतीने बनवून पहा. चिकनच्या भाजीसोबत तरी भाकरी चवीला खूपच अप्रतिम अशी लागते. अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी तांदळाची भाकरी आणि ग्रीन चिकन अगदी हॉटेलसारखं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे. अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील चिकन आणि तांदळाची भाकरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हे खूप आवडेल. अशा पद्धतीने जर तुम्ही हॉटेलसारखा बेत घरच्या घरी बनवलात तर न खाणारे सुद्धा खूप आवडीने खातील. ही आजची तांदळाची भाकरी आणि हिरव्या वाटणातील चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.